मित्रांनो, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी सोमनाथ जगताप तुमचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, काही माणसाचं व्यक्तिमत्वच त्यांची यशोगाथा सांगून जातं आणि तीच यशोगाथा आपल्यासारख्यासाठी निश्चित प्रेरणादायी असते. म्हणून असे प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तींचं जीवन पैलू उलगडताना किंवा त्यांच्या जीवनाचं पैलू अभ्यासताना खऱ्या अर्थानं एक नाविन्यपूर्ण ऊर्जा आपल्यामध्ये भरून जाते. आणि ही जी ऊर्जा आहे किंवा हे जे नाविन्यपूर्ण त्यांनी केलेलं प्रत्येक काम असेल तेच आपल्यासाठी खऱ्या अर्थानं ध्येयाच्या दृष्टीनं किंवा ध्येयाच्या दिशेनं जाणारा एक रोड मॅप आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एक वाक्य मित्रांनो, जसं लोखंडाला त्याचा गंजच नाहीसा करतो तसं माणसाला हा त्याचा माइंडसेटच नाहीसा करतो. हे वाक्य आहे रतनजी टाटा यांचं, ज्यांची सचोटी आणि गुणवत्ता म्हणजेच रतन टाटा हे समीकरण आपल्या इंडियनला आज रूढ झालेलं आहे. म्हणून इंडियन या नात्यानं अशा व्यक्तींवर आपण प्राऊड असणं गरजेचं आहे. या रतन टाटांचं काही यशोबद्ध किंवा काही असे प्रेरणादायी कोट्स आहेत की जे आपल्या जीवनात उतरवल्यावर आपलं जीवन एक सुंदर यशोगाथा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कारण त्यांचं सफलता हीच त्यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं राज आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींची यशोगाथा उलगडलीच पाहिजे आणि आपल्याला त्याच्याविषयीची माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा सर्वप्रथम आपण हे उलगडत असताना मित्रांनो, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर आज कुठलंही घर घ्या किंवा कुठलाही व्यक्ती घ्या, हे मस्तक जिथं नतमस्तक होतं असे व्यक्तिमत्व असणारी काही व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये रतनजी टाटा यांचं नाव आदरानं गणलं जातं मित्रांनो. कारण असं घर नाही की जिथे त्यांची गुणवत्ता पोचलेली नाही आणि असे व्यक्ती नाही की ज्याच्यापर्यंत त्याचं दातृत्व पोचवलं नाही. अशा दातृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा आपण पहिला विचार पाहतोय. फक्त कामाचा विचार करा. कारण कधी कधी लोक दगड मारतात, तो दगड किंवा जी दगड मारलेली आहेत ती गोळा करून आपल्याला सुंदर अशी इमारत बांधता आली पाहिजे. कारण मगच आपण खऱ्या अर्थानं सुंदरतेकडे वाटचाल करू मित्रांनो. म्हणून कामाचा विचार करा आणि जीवनात फक्त कामच करा. कारण टी व्हीतलं जीवन हे खरं नसतं आणि खरं जीवन हे सिरियलमधल्या व्यक्तींसारखं नसतं. कारण जीवनात फक्त आणि फक्त काम करावं लागतं आणि तेच काम तुम्हाला चांगल्या एखाद्या ध्येयाच्या ठिकाणापर्यंत ते नक्कीच घेऊन जातं. म्हणून फक्त काम करा. मग हे काम करत असताना निर्णय कसे असावे, निर्णय हे घेतले गेल्यानंतर तो कसा योग्य आहे हे सिद्ध करण्यासारखं असे निर्णय असावे. आणि रतन टाटा म्हणतात की मी एकदाच निर्णय घेतो आणि तो कसा योग्य आहे हे सिद्ध करून दाखवतो. अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं हे निर्णय कसे असावे याचं उदाहरण आहे मित्रांनो. जर तुम्हाला लांब जायचं असेल ते सांगतात तर तुम्ही कसं चला, किंवा जर तुम्हाला सोबत चला किंवा एकटं. जर तुम्हाला जवळ जायचं असेल तर एकटं चला आणि जर तुम्हाला लांब जायचं असेल तर सोबत चला. याचा अर्थ असा, जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल तर नेटवर्क उभा करा आणि त्याला घेऊन चला. आणि जर तुम्हाला जलद जायचं असेल एकटंच फक्त तुम्ही चालू शकता मित्रांनो. आणि काही वेळेस हे जात असताना चढ उतार राहणार हो. कुणाचं जीवन आहे ज्याच्यामध्ये चढ उतार नाही, चढ उतार राहणार आहे. म्हणून चढ उतार जरी राहिले जीवनामध्ये तर मित्रांनो घाबरून जायचं नाही. कारण सरळ रेषेचा अर्थ ईसीजीच्या बाबतीत जर आपण घेतला तर सरळ रेषेचा अर्थ माणूस जिवंत नाही. कारण त्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने ते आपल्याला ईसीजीचा जो कार्डिओग्राम आहे तो दाखवत असतो की चढ उतार आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. म्हणून चढ उतार असलंच पाहिजे. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याचा आनंद उपभोगता येतो. नाहीतर त्या आनंदाला एका सरळ रेषेतल्या जीवनालाही खरंच काही अर्थ नाही मित्रांनो. रतनजी टाटा यांनी सुद्धा असंच जीवन उपभोगलंय मित्रांनो. म्हणून ते सांगतात प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही प्रतिभा असतेच आणि ती जर प्रतिभा त्याला ओळखता आली तर त्या प्रतिभेला घेऊन ते
तो माणूस जगातलं उत्कृष्ट कार्य करू शकतो. म्हणून आपल्यामध्ये असणारी प्रतिभा ओळखता आली पाहिजे, म्हणजे आपण ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. आणि शेवटचा मंत्र ते देतात की माझ्या आयुष्यातला दुःखद दिवस कोणता, तर ते सांगतात ज्या दिवशी मी उड्डाण घ्यायला याचा अर्थ काम करायला सक्षम नसेल तोच दिवस माझ्या जीवनातील दुःखद दिवस असेल. अदरवाईज माझ्या जीवनामधील कधीही एकही दिवस दुःखद असणार नाही. असं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व त्यांनी बनवलेलं आहे. अशा या रतनजी टाटांना, आपल्या इंडियन रतनजी टाटा, आपल्या इंडियामध्ये खरं म्हणजे असं व्यक्तित्व अवतरलं. म्हणून अशा या ग्रेट व्यक्तीला मी ग्रेट सलाम, ग्रेट सॅल्यूट ठोकतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की जे जे विचार त्यांनी घालून गेलेत, जे जे विचार त्यांनी आपल्यासाठी दिले, ते तुम्ही तुमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवा आणि ते जीवन सुखकर, सुखमय आणि यशस्वीमय बनवा. एवढ्याच व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हा जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काही दिवसामध्ये हा चॅनल इतकं सुंदर माहिती तुम्हाला देऊन जाईल, इतकी सुंदरातली सुंदर माहिती देऊन जाईल की ज्यावेळेस तुम्ही अपसेट असाल त्यावेळेस तुम्ही हॅपीनेसमध्ये बदललं जाईल. ज्यावेळेस तुम्हाला एखादं कार्य करता येत नसेल त्यावेळेस तुम्हाला उद्योजकतेची माहिती देऊन जाईल. एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर ते समजण्यासाठी सोपे करण्याचं काम मी करेल. आणि निश्चितपणानं सांगतो की ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ यावर अपलोड होईल तर त्यावेळेस तुम्हाला तो सुंदर वाटेल. आणि जो व्हिडिओ तुम्हाला आवडतो किंवा एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला आवडतो तर कमेंट करून कळवा. निश्चित आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा सर्व माझ्या हितचिंतकांना धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.